नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय टेकाडे, महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय खापरखेडा इयत्ता 12वी मराठी विषयाच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामधील कवी वसंत आबाजी डहाके रचित समुद्र कोंडून पडलाय ही कविता आपण अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम कवीचा परिचय आपण जाणून घेऊया। कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म 1942 मध्ये झाला। नामवंत कवी, संपादक, कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून ते सर्वांना परिचित आहेत। कवी वसंत आबाजी डहाके यांनी आपल्या साहित्य लेखनाला जी सुरुवात केली ती काव्य लेखनापासून, कवितेच्या लेखनापासून, काव्य लेखनापासूनच साहित्य लेखन त्यांनी सुरू केलेलं आहे। त्यांच्या नावे योगभ्रष्ट, शुभवर्तमान, शून्यशेप, चित्रलिपी नावाचे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत। तसेच कादंबरी क्षेत्रामध्ये त्यांच्या नावे अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य नावाच्या कादंबऱ्या सुद्धा त्यांच्या नावे प्रकाशित आहेत। सोबतच यात्रा आणि अंतरयात्रा नावाचं चिंतनात्मक ललित लेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। याच सोबत शालेय मराठी शब्दकोशाचं संपादन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। अशा प्रकारे विविध साहित्य लेखन प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत आणि म्हणूनच त्यांच्या शुभवर्तमान या काव्य संग्रहातीलच समुद्र कोंडून पडला ही कविता आपल्याला अभ्यासासाठी या ठिकाणी दिलेली आहे। जर आपण कवी वसंत आबाजी डहाके यांच्या काव्य लेखनाची जर वैशिष्ट्ये बघितली तर प्रामुख्याने त्यांच्या काव्यामधून आपल्या सभोवतालची जी सामाजिक परिस्थिती आहे आणि त्या सामाजिक परिस्थितीमध्ये होत जाणारा बदल आणि त्याच्यामुळे मनुष्याच्या जीवनाला आलेलं एकाकीपण, मनुष्याच्या जीवनाला येणारं दुःख हे कवीला अस्वस्थ करून जातं आणि म्हणूनच ते अस्वस्थता, सभोवतालच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेली अस्वस्थता त्यांच्या काव्यामधून प्रकट होताना आपल्याला प्रामुख्याने दिसून येते। हेच त्यांच्या काव्य लेखनाचं वैशिष्ट्य। त्यांच्या काव्य लेखनाची, त्यांच्या कवितेची भाषा शैली ही हृदयाला जाऊन भिडणारी आहे। मनाचा ठाव घेणारी भाषा त्यांच्या लेखनाची आपल्याला दिसून येते। प्रस्तुत कवितेची मध्यवर्ती कल्पना जाणून घेऊया। प्रस्तुत कवितेचं शीर्षक आपण बघितलेलं आहे, समुद्र कोंडून पडलाय। समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन। या दृष्टीने समुद्र हा जीवनाचं प्रतीक आहे आणि म्हणूनच असं हे जीवन, मानवी जीवन शहरांच्या आणि महानगरांच्या मर्यादेमध्ये कसं कोंडून पडले आहे त्याचं चित्रण कवी वसंत आबाजी डहाके यांनी या कवितेमधून केलेलं आहे। आपण पाहतो आहे विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे आणि म्हणून शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे। शहरीकरण होत असताना मोठमोठ्या इमारती बांधल्या जात आहेत, परंतु त्या मोठमोठ्या इमारतीमध्ये मानवी जीवन मात्र घुसमटून जात आहे आणि म्हणूनच कुठेतरी आपलं बालपण सुद्धा त्या शहरीकरणामध्ये, महानगरीय मर्यादेमध्ये कसं कोंडून पडतंय, कसं बंदिस्त होतंय त्याचं चित्रण समुद्र कोंडून पडलाय या कवितेमधून कवी वसंत आबाजी डहाके यांनी केलेलं आहे। कवितेच्या माध्यमातून मोठमोठ्या इमारतीमध्ये
बालपणी खेळण्यासाठी आवश्यक असलेलं अंगण आपल्याला मिळत नाही आणि म्हणून त्या फ्लॅट संस्कृतीमध्ये, त्या इमारतीमध्ये आपलं बालपण कसं त्या ठिकाणी खुजं होतं त्याचं चित्रण या ठिकाणी या कवितेमध्ये कवींनी केलेलं आहे. कवितेचा आशय आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी कवितेचं वाचन आपण या ठिकाणी करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, समुद्र कोंडून पडलाय वसंत आबाजी डहाके, जन्म 1942. समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन. या दृष्टीने या कवितेतील समुद्र हा जीवनाचे प्रतीक आहे. समुद्रासारखे अथांग जीवन जेव्हा शहरांच्या, महानगरांच्या मर्यादांमध्ये कोंडून पडते तेव्हा येणारी अस्वस्थता कवीने या कवितेतून व्यक्त केली आहे. बागडायला अंगण नसणाऱ्या उत्तुंग इमारतीमध्ये बालपण आक्रसून गेले आहे. तसेच वाहनांसोबत रस्त्यांवर अथवा रेल्वे स्टेशनवरच्या एवढ्याशा बाकावर झोपेसाठी बालकांना आश्रय घ्यावा लागत आहे. हे पाहून समुद्र अस्वस्थ होतो. मोठ्यांच्या कार्यव्यस्त जगात बकाल होत जाणारे बाल्य कवीला अधिकच व्यथित करते. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की महानगरीय शहराच्या मर्यादामध्ये मनुष्याचं जीवन कसं कोंडून पडलेलं आहे त्याचं वर्णन समुद्र हे प्रतीक वापरून, समुद्र म्हणजे अथांग जीवन, या समुद्र कोंडून पडल्या या कवितेच्या माध्यमातून कवींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. उंच उंच इमारतीमध्ये खेळायला, बागडायला अंगण नसल्यामुळे बालपण कसं आपलं त्या इमारतीमध्ये कोंडून पडतंय त्याचं चित्रण या कवितेमध्ये आलेलं आहे. सोबतच वाहणारी, चालणारी मोठ्या प्रमाणात आपण बघतो आहे, वाहनांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग आता होत आहे. सगळीकडे वाहनच वाहन आपल्याला दिसतात आहे. या वाहनांच्या गजबजाटामध्ये रेल्वे स्टेशनवरच्या बाकावर एखादा बालक त्या बाकावर कसा झोपतोय आणि त्याचं बालपण कसं त्या ठिकाणी खुजं होत आहे त्याचं सुद्धा चित्रण या कवितेमधून कवी वसंत आबाजी डहाके यांनी केलेलं आहे. कविता बघूया. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड, तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी, पिंजारलेली दाढी झिंजा, हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्यांचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर. थकलेल्या माणसाचे पाय बसची चाक. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो. स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत, हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी. त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसं बसत झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि शिरलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची.
वयस्कांच्या शहरातील. प्रस्तुत कवितेमधून शहरांच्या आणि महानगरांच्या मर्यादेमध्ये बालपण कसं कोंडून जातंय त्याचं चित्रण या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी केलेलं आहे. पहिल्या कडव्यामध्ये कवी वसंत आबाजी डहाके महानगरीय समाज व्यवस्थेमध्ये शहरीकरणामध्ये मानवी जीवन कसं कोंडून पडतंय त्याचं चित्रण करताना, त्याचं वर्णन करताना कवी वसंत आबाजी डहाके म्हणतात, समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजा आड. की समुद्र हा समुद्राच्या काठावर असणाऱ्या मोठमोठ्या इमारती आणि त्या इमारती सुद्धा कशा गगनचुंबी उंच उंच टोलेजंग इमारती ज्या समुद्राच्या काठावर असतात, त्या समुद्राच्या काठावर असलेल्या गगनचुंबी इमारतीमध्ये समुद्र त्या गगनचुंबी इमारतीच्या गजाआड समुद्र कोंडून पडला आहे. कोंडून पडणे म्हणजे बंदिस्त होणे. त्या ठिकाणी समुद्र बंदिस्त झालेला आहे. मोठमोठ्या इमारतींच्या गजाआड समुद्र बंदिस्त झालेला आहे. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी. संत्रस्त याचा अर्थ होतो अतिशय त्रासलेला. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी. हा जो समुद्र आहे तो संध्याकाळी अतिशय त्रासलेला वाटतो. संध्याकाळच्या वेळेला हाच समुद्र अतिशय त्रासलेला वाटतो. पिंजारलेली दाढी झिंजा हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे. असा हा समुद्र संध्याकाळच्या वेळेला अतिशय त्रासलेला वाटतो. आपली पिंजारलेली दाढी आणि झिंजा म्हणजे डोक्यावरचे वाढलेले केस. आपली पिंजारलेली दाढी आणि डोक्यावरचे वाढलेले केस, विस्कटलेले केस तो पिंजार काय करतो तर हताशपणे, हताश म्हणजे हतबलपणे तो समोरच्या उंच इमारतीच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे बघत असतो. काय म्हणतात कवी बघा, समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी. पिंजारलेली दाढी झिंजा हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे. की महानगरीय व्यवस्थेमध्ये महानगरीय मर्यादेमध्ये महानगराच्या मर्यादेमध्ये मानवी जीवन कसं कोंडून पडले आहे त्याचं वर्णन करताना कवी वसंत आबाजी डहाके म्हणतात की समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड. की समुद्राच्या काठावर असणाऱ्या गगनचुंबी उंच इमारतींच्या गजांच्या आड समुद्र कोंडून पडला आहे. तो बंदिस्त झालेला आहे. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी. संध्याकाळच्या वेळी हा समुद्र संत्रस्त म्हणजे अतिशय त्रासलेला वाटतो. आणि मग पिंजारलेली दाढी झिंजा हताशपणे पाहत. पिंजारलेली दाढी आणि विस्कटलेले डोक्यावरचे वाढलेले केस पिंजार तो हताशपणे हतबलपणे पाहत असतो. कुठे बघतो तर समोरच्या उंच इमारतीच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे हा समुद्र हताशपणे हतबलपणे पाहत असतो. ज्याचं बालपण उंच पण अरुंद झालंय. की ज्या बालकाचं बालपण, ज्या मुलाकडे हा समुद्र बघतोय, 32व्या मजल्यावरील मुलाकडे हा समुद्र बघतोय, तो ते मूल की ज्याचं बालपण काय झालेलं आहे उंच झाला आहे, परंतु ते कसं झालंय अरुंद झालेलं आहे. म्हणजे वाढत्या इमारती
महागाई खूप वाढल्या, परंतु त्या ठिकाणी त्या मुलांना बागडायला खेळायला ग्राउंड नाही, त्या ठिकाणी त्यांना अंगण नाही आणि म्हणून त्यांचं बालपण काय झालेलं आहे, अरुंद झालेलं आहे. अशा या 32व्या मजल्यावरील मुलाकडे त्या ठिकाणी तो समुद्र बघतोय आहे आणि त्याला कल्पनाच नाही. अशा रीतीने त्या मुलाला याची कल्पना सुद्धा नाही की या उंच उंच इमारतीमध्ये त्याचं बालपण मात्र अरुंद झालं आहे, त्याचं बालपण मात्र खुलं झालं आहे, याची कल्पना देखील त्या बालकाला, त्या मुलाला नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि मग समुद्राच्या डोळ्यामध्ये थकव्याचं आभाळ भरून येतं. संपूर्णतः थकल्यासारखं होतं आणि त्याच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ भरून येतं आणि शिणून तो वळवतो डोळे आणि मग शिणून म्हणजे दमून. आणि मग असा हा समुद्र दमल्यानंतर तो काय करतो आणि शिणून तो वळवतो डोळे, की दमल्यावर हा समुद्र दमल्यावर तो आपले डोळे वळवतो. कुठे वळवतो? इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यांवर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. नंतर हा थकलेला शिणलेला समुद्र आपले डोळे इमारतीच्या पलीकडे वळवतो, की ज्या ठिकाणी त्याला इमारतीच्या पलीकडे काय दिसतं, इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर त्याला दिसतं थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. थकलेल्या माणसांची पाय आणि बसची चाकं. या ठिकाणी त्याला इमारतीच्या पलीकडे चालवलेले थकलेले माणसांचे पाय त्या ठिकाणी दिसतात, बसची चाकं त्या ठिकाणी दिसते. यामध्ये कवीला हे सांगायचं आहे की बसची चाकं हे प्रगतीचं, गतीचं प्रतीक आहे, तर चालवलेले पाय हे थकलेल्या माणसाचं प्रतीक आहे, की जीवनामध्ये, आयुष्यामध्ये थकल्याचं प्रतीक ते चालवलेले पाय त्या ठिकाणी. असा हा विरोधाभास, एकीकडे चाकं आणि एकीकडे माणसाचे थकलेले पाय, असा हा विरोधाभास समुद्र आपल्या डोळ्याने बघतो आणि म्हणून समुद्र अजून दुःखी होतो, अजून अस्वस्थता त्याला जाणवू लागते, अजून अस्वस्थ होतो. दुसरा कडव बघा, समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. असा हा समुद्र अस्वस्थ होतो. आपल्या सभोवतालची परिस्थिती बघून, आपल्या सभोवतालची स्थिती बघून तो अस्वस्थ होतो. महानगरीय व्यवस्थेमध्ये, शहराच्या मर्यादेमध्ये बालपण कसं कोंडून पडलेलं आहे ते सगळं चित्र बघून, मानवी जीवन कसं कोंडून पडलेलं आहे ते सगळं चित्र बघून हा समुद्र काय होतो, अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. शहराच्या जीवनातील विचाराने हा समुद्र अजून काय होतो, अस्वस्थ होतो. शहरांच्या आणि जीवनाच्या वेगवेगळ्या विचाराने, त्याच्यात येणाऱ्या विचाराने हा समुद्र अधिकच अस्वस्थ होतो. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. जेव्हा हा समुद्र असा अस्वस्थ होतो तेव्हा तो स्वतःच मनातल्या मनामध्ये मुक्त होऊन फिरू लागतो. मोकळ्या मनाने, मुक्त होणे म्हणजे मोकळे होणे. मोकळ्या मनाने हा समुद्र मनातल्या मनातच काय करू लागतो, फिरू लागतो. आणि मग फिरता फिरता शहरातल्या रस्त्यांवर, वस्त्यांमधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो. आणि मग फिरता फिरता मनातल्या मनामध्ये मोकळा होताना, फिरता फिरता हा समुद्र शहरातल्या रस्त्यावरून चालू लागतो, वस्त्यांमधून जातो आणि मग शेवटी रस्त्यांवरून, वस्त्यांमधून जाता जाता रात्री उशिरापर्यंत तो शेवटी बसलेला असतो. कुठे बसतो बघा, स्टेशनवरल्या बाकावर एकाकी. की स्टेशनवरल्या बाकावर, रेल्वे स्टेशन तुम्ही बघितलेलं असेल, रेल्वे स्टेशनवर असणारे बाक, त्या बाकावर हा मध्यरात्री हा समुद्र त्या ठिकाणी उशिरापर्यंत रात्री त्या ठिकाणी त्या बाकावर काय करतो, बसलेला असतो. स्टेशनवरल्या बाकावर तेही एकाकी, कुठेही ठिकाणी. समोरच्या रुळावरील रहदारी पहा, त्या
बाकावर एकाकी बसून समोरच्या रुळावर गाड्यांची ये-जा पाहत बसलेला असतो. असा हा समुद्र नगरामध्ये फिरून येतो, रस्त्यांवरून फिरतो, वस्त्यांमधून फिरतो आणि मग रात्री कुठे येतो? स्टेशनवरच्या बाकांवर येऊन बसतो आणि निमूटपणे त्या ठिकाणी गाड्यांची ये-जा पाहत असतो. हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी आणि ते सुद्धा बघताना समुद्राची अवस्था कशी आहे बघा. कसा बघतो तर हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी गाड्यांची ये-जा, गाड्यांची रहदारी त्या ठिकाणी तो बघत असतो. त्याला आठवतं त्याच्याच शेजारी आणि मग लगेच तेव्हा त्या गाड्यांची ये-जा बघत असताना त्याला लगेच आठवतं की त्याच्याच शेजारी, त्याच बाकावर, त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसं बस झोपलेलं एखादं मूल. ही गाड्यांची ये-जा, गाड्यांची रहदारी बघत असताना त्याला आठवतं की त्याच्याच शेजारी पाय मुडपून, मुडपून म्हणजे दुमडून, पायाची दुमडून, पाय दुमडून असं त्याच्या शेजारी त्याच बाकावर कुणी एखादं मूल कसं बस काय केलेलं आहे? झोपलेलं आहे हे त्याला दिसतं. ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं की अशा पद्धतीने समुद्रात लक्ष जातं, त्याच्या लक्षात येतं की त्याच्याच बाकावर कुणीतरी एक मूल पाय मुडपून काय केलेला आहे? झोपलेला आहे. आणि त्याच्याकडे बघून समुद्राच्या मनात विचार येतो की ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकावर, म्हणजे स्टेशनवर असणाऱ्या बाका एवढंच त्याचं बालपण का? हा प्रश्न समुद्राच्या मनामध्ये येतो आणि समुद्र त्या ठिकाणी त्याचं ते बालपण की कशा पद्धतीने पाय मोडून त्या ठिकाणी पाय आपल्या शरीराची मोटकुणी करून तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी झोपलेला आहे हे चित्र बघून समुद्र अजून अस्वस्थ होतो आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. काय आहे त्या बालकाचं आयुष्य? त्या रेल्वे स्टेशनवरच्या बाका एवढंच त्याचं आयुष्य का? त्याचं बालपण त्या बाका एवढंच सीमित झालेलं आहे का? असा प्रश्न समुद्राच्या मनात येतो आणि त्याला प्रश्न पडतो समुद्राला आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्राच्या मनात येतं की अशा पद्धतीने त्याचं बालपण हे बंदिस्त झालेलं आहे, त्याचं बालपण त्या ठिकाणी खुजं झालेलं आहे. याची कदाचित त्या मुलाला कल्पना असावी किंवा नसावी हा विचार समुद्राच्या मनात येतो. समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिळतो. हे सगळं बघून समुद्र खिन्नपणे हसतो, उदासपणे हसतो आणि शिनलेल्या म्हणजे दमलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची. अशा पद्धतीने उदासपणे समुद्र आपल्या पापण्या मिटून घेतो, शिनलेल्या थकलेल्या पापण्या मिटून घेतो, खिन्नपणे हसतो आणि त्याला काळजी वाटते ती कोणाची? साऱ्यांच्याच बालपणाची. कोणाच्या बालपणाची? तर या वयस्कांच्या शहरातील, या वयस्कांच्या शहरातील, या मोठ्यांच्या शहरातील मोठ्यांच्या कार्यव्यस्ततेमुळे जे बालपण खुजं होत आहे, जे बालपण घुसमटून जात आहे, त्या सगळ्या मुलांच्या बालपणाची काळजी समुद्राला वाटते आहे. अशा पद्धतीने थोडक्यात या कवितेमधून शहरांची जी वाढ झालेली आहे आपण बघतो आहे की शहरामध्ये मोठमोठ्या इमारती, टोलेजंग इमारती, उंच इमारती उभ्या होत आहेत. परंतु त्या इमारतीमध्ये मुलांचं जे बालपण आहे ते मात्र घुसमटून जात आहे, कारण की मोकळं वातावरण त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचं बालपण खुजं होत आहे. त्याचं दुःख, त्याची खंत कवी या ठिकाणी समुद्र कोंडून पडला या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतात. फ्लॅट संस्कृती आलेली आहे, मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे, परंतु या फ्लॅट संस्कृतीमुळे मुलं इमारती उंच होत आहे, परंतु मुलांचं बालपण खुजं होत आहे, मुलांचं बालपण त्या ठिकाणी कोंडून
पडत आहे त्याविषयीची अस्वस्थता कवींनी या समुद्र कोंडून पडलाय या कवितेच्या माध्यमातून यथार्थपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे। यथार्थ वर्णन या ठिकाणी कवींनी केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या कवितेचं तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे, तुम्ही त्या कवितेचं वाचन करा। त्या कवितेच्या मागे असणाऱ्या स्वाध्याय कृतीपत्रिका त्या सोडून घ्या आणि प्रत्यक्ष जेव्हा शाळा सुरू होईल त्यावेळेला आपण प्रत्यक्ष ही कविता अजून अभ्यासू, पुन्हा पद्धतीने याच्यापेक्षा अजून चांगल्या पद्धतीने आपण ते अभ्यासणार आहोतच, परंतु तत्पूर्वी या कवितेचं वाचन करून शब्दार्थ या ठिकाणी दिलेला आहे, कवीचा परिचय, मध्यवर्ती कल्पना आणि कवितेचा आशय आहे। अशा पद्धतीने आपण कविता या ठिकाणी बघितलेली आहे। पुनश्च आपण शाळा सुरू झाल्यावर कविता बघूच। धन्यवाद।